नमस्कार, मी महेश राव. आपल्या मॅथ्स ट्रिक विथ महेश सर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण बघणार आहोत किल्ला, सैनिक आणि वसतिगृह या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एका किल्ल्यावरती अमुक सैनिक होते, त्यांना एवढा दिवस अन्न साठा पुरेल अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न असतात किंवा वसतिगृहाचे असतात. तर आपण त्या टाईप टू टाईप बघणार आहेत. म्हणजे आता पहिला आपण पहिल्या टाईप बघूया. आता आपण बघूया पहिल्या टाईप. पहिल्या मध्ये पहिल्या तरी काय, एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरते. 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल. म्हणजे तरी सांगितले काय त्यामध्ये एका एक किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये 1200 सैनिक होते. तर आपण पहिले काय लिहायचे, दोन आपण क्रिया करायचे. पहिले लिहायचे सैनिक घेऊन घ्यायचे आणि दुसरं लिहायचे दिवस. सुरुवातीला सैनिक किल्ल्यावर किती होते, सुरुवातीला सैनिक होते 1200. किती दिवस त्यांना अन्न साठा पुरतोय, 1200 सैनिकांना 60 दिवस पुरेल एवढा अन्न साठा उपलब्ध होता. परत पुढे लिहिलं सांगितलंय 30 दिवसानंतर, म्हणजे 60 दिवसानंतर 30 दिवस होऊन गेले. तर 30 दिवस होऊन गेले असतील, हो करणार काय आपण त्याचा वजा करणार. 60 मधून आपण 30 मायनस करायचं का, 30 दिवस होऊन गेले. 30 दिवसानंतर किती सैनिक जास्तीचे आले, 300 सैनिक किल्ल्यावरती जास्तीचे आले. जास्तीचे आले म्हणजे काय करायचे, सुरुवातीच्या सैनिकांमध्ये 300 सैनिक आपल्याला काय करायचे, वाढवायचे. आता आपण सोडवलं तर पहिले सुरुवातीला 1200 होते, नंतर 30 दिवसानंतर 300 सैनिक जास्त आले, म्हणजे एकूण सैनिक किती झाली, एकूण सैनिक झाली 1500. सुरुवातीला 60 दिवस त्यांना पुरवत होता, कोणाला 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न साठा पुरवत होता. 30 दिवसानंतर 300 सैनिक जास्तीचे आले. 60 दिवसानंतर 30 दिवस गेले असतील, तो उरले किती दिवस, 30 दिवस. म्हणजे आपल्याला समजतं काय, 1200 दिवसात 1200 सैनिकांना जर हे नवीन सैनिक आले नसते तर 30 दिवस अन्न साठा पुरत होता. कारण 60 दिवस त्यांना पुरत होता, 30 दिवस निघून गेले होते, म्हणजे उरलेला अन्न साठा त्यांना 30 दिवस पूर्ण होत होता. 300 सैनिक नवीन आल्याने आपल्याला सैनिकांमध्ये करायचं काय, या 1200 या 30 ला काय करायचं, गुणायचे आणि या 30 नी 300 ला भागायचे. म्हणजे आपण समीकरण देणार काय, 1200 गुणिले 30 भागिले 1500. 2 0 2 0 कट झाले. 15 1 15, 15 दुने 30. उरलं काय, 12 गुणिले 2, 12 गुणिले 2 बरोबर 24 दिवस 1500 सैनिकांना जो साठा पुरणार आहे. तर उत्तर काय आपलं 24 दिवस. आपण आता बघूया दुसऱ्या टाईपचा प्रश्न. तर आपण बघूया टाईप दुसरा. एका वसतिगृहात 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे. जर शाळेत अजून 80 मुले नवीन आली तर जेवण मुलांना किती दिवस पुरेल. आता या नियमामध्ये तुम्ही बघा सर, मगाच्या टाईममध्ये आपल्याला परत दिवस किती दिवस झाले तर दिवस दिले होते. परत आता तुम्हाला दिवस दिलेत का, फक्त एकच दिले 12 दिवस. टेन्शन घ्यायचं नाही, फक्त करायचं काय, सांगितलं का आपल्याला एका वसतिगृहात 400 मुलांना पहिले लिहून घ्यायचंय मुलं, दुसरं सांगितलंय दिवस. जे आपला आहे फॉर्म्युला तसं लिहून घ्यायचंय. सुरुवातीला किती येते, एका वसतिगृहात 400 मुलांना किती दिवस अन्न पुरत होतं, तर 12 दिवस अन्न पुरत होतं. परत इतके जेवण शिल्लक आहे. जर शाळेत अजून 80 मुले नवीन आली तर शाळेवरती सुरुवातीला मुलं किती होती, 400 होती. 80 मुलं नवीन आली म्हणजे काय झाले, 400 मध्ये 80 प्लस करायचे. आता इथं दिवस दिले आपल्याला परत, तर अशा संख्यामध्ये काय करायचं, अशा टाईपला काय करायचंय, जर दिवस आपल्याला दिले नसतील तर दिवस आपण शून्य मांडायचे. काय करायचंय, शून्य मांडायचे आणि मायनस करायचे. काही दिवसानंतर आपल्याला असं काही सांगितलं नाही, मग दिवस 12 पर्यंत शून्य केलं तर उरले किती, 12. 400 मध्ये 80 प्लस केले झाले किती, 480. बाकी आपल्याला जसं मगाशी आपण केलं होते, याचा गुणाकार याच्याशी आणि याचा भागाकार त्याच्याशी. म्हणजे समीकरण येणार आपलं 400 गुणिले 12 भागिले 480. कारण की 400 मुलांना 12 दिवस होते, तर 80 एक्स्ट्रा करून 480 जणांना किती, 0 0 कट झाला. 12 1 12, 12 48, 4 1 4, 4 10 40. तर 80 मुले नवीन आली तर ते जेवण किती मुलांना पुरणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 10 दिवस पुरणार आहे. पुढचा टाईप बघूया, टाईप तिसरा. तर आपण टाईप तिसरा बघणार आहे. थोडंसं गणित चेंज आहे, तुम्हाला ते वाचल्यावर समजेल लगेच. एका किल्ल्यावर 600 सैनिकांना
एका किल्ल्यावर 600 सैनिक आहेत, त्यांना किल्ल्यावरील अन्न 41 दिवस पुरते. 37 दिवसानंतर किल्ल्यावरून 360 सैनिक निघून गेले. आता मगाच्या टाइम मध्ये काय होतं, सैनिक येत होते, म्हणजे दिवस गेल्यानंतर सैनिक येत होते, पण आता सांगितलंय 37 दिवसानंतर किल्ल्यावरील 360 सैनिक निघून गेले. तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? काय नाही, आपलं जसं आपण मांडणी करतो तशी मांडणी करायची. पहिले लिहून घ्यायचं सैनिक, दुसरीकडे काय दिवस. सुरुवातीला सैनिक किती होती? सुरुवातीला 600 सैनिक होती. त्यांना किती दिवस अन्न पुरत होते? अन्न 41 दिवस त्यांना अन्न पुरत होतं. 37 दिवसानंतर म्हणजे 41 दिवसामध्ये 37 दिवस निघून गेले. तर 41 मध्ये 37 दिवस निघून गेले म्हणजे काय झालं, 41 मधून 37 दिवस मायनस करायचे. 37 दिवसानंतर किल्ल्यावरून 360 सैनिक पण झाले, निघून गेले. मगाशी सैनिक येत होती, आता काय सैनिक निघून गेले. निघून गेले म्हणजे काय, सुरुवातीला 600 होते, त्यातून 360 सैनिक निघून गेले. निघून गेले म्हणजे मायनस करायचे. 600 मधून 360 केले, शून्यातून शून्य गेला शून्य, 10तून आता शून्यातून 6 जाता आपण आता घेतला, 10तून 6 गेले उरले 4, दिलेला आता आपण परत दिला, 6तून 4 गेले उरले 2, 240 सैनिक. 41 मधून 37 गेले तर उरले किती? 4 दिवस. सेम करायचंय, 600 ला 4 तर 240 ला किती, म्हणजे 600 गुणिले 4 भागिले 240, 600 गुणिले 4 भागिले 240, शून्य शून्य कट झाला, 4 एके 4, 4 24, 6 एके 6, 6 10 7. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 2. तर 10 दिवस ते अन्न सैनिकांना उरणार आहे. आता बघूया आपण पुढचा टाइम. नेक्स्ट व्हिडिओ सैनिक किल्ला आणि वसतिगृह, त्याच्यावरती हा शेवटचा टाइम आहे आणि सर्वात महत्त्वाचा आहे. आता मगाच्या टाइम मध्ये आपल्याला किल्ल्यावर सुरुवातीला सैनिक किती आपल्याला देत होते, आता आपल्याला सैनिक दिले इथे तर नाही दिले. काय सांगितलंय, एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते. 10 दिवसानंतर किल्ल्यावर 500 सैनिक जास्तीचे आले, त्यामध्ये उर्वरित अन्न 35 दिवस पुरेल. तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते आपल्याला काढायचे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला किती दिलेले आहे, त्यामुळे काय करायचंय, तशी मांडणी आपण पहिल्यापासून करतोय तशीच करायची. सुरुवातीला लिहून घ्यायचे सैनिक आणि दुसरीकडे दिवस. आता एका किल्ल्यावर काही सैनिक किती होते माहिती आहे आपल्याला, ते काढायचं आपल्याला. किती काय करायचं, सुरुवातीला सैनिक काय करायचे, एक्स मारायचे. त्या एक सैनिकांना 50 दिवस अन्न पुरत होते. किती? 50 दिवस अन्न पुरत होतं. 10 दिवसानंतर म्हणजे 50 दिवसामधून 10 दिवसात निघून गेल्यानंतर 10 दिवसानंतर म्हणजे काय करायचंय, वजाबाकी करायची. 500 सैनिक जास्तीचे आले. सुरुवातीला सैनिक होते एक्स, नंतर आले सैनिक जास्तीचे किती आले, 500. मग काय झालं, 50 मधून 10 गेले उरले किती, 40 दिवस. एक्स मधून 50 गेल्या तर काही मुलं काय करतात, एक्स मग प्लस काय करतात, एक्स 500 एक्स करतात. तर 500 एक्स केलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे, कारण ते सुरुवातीला सैनिक किती होते, एक्स, नंतर सैनिक किती आले, अधिकचे 500 आले, म्हणजे काय, एक्स अधिक 500. जसं आपण पहिले करत तसंच करायचंय, एक्स ने 40 ला गुणायचंय आणि याला भागाकार द्यायचे. म्हणजे समीकरण काय होणार आहे, आपण डायरेक्ट आता करूया, एक्स गुणिले 40 किती आहे, 40 एक्स. आता याची भागाकारची प्रोसिजर नाही येणार, भागाकारामध्ये एक्स अधिक 500 बरोबर. आता जे आपल्याला गणितामध्ये सांगितलं होतं 500 सैनिक जास्तीचे आले, त्यामुळे उभे करणे किती असत आहे, 35 दिवस अन्न पुरतंय. जर आपण त्यांचा तिरका गुणाकार केला तर काय समीकरण होणार आहे, 40 एक्स गुणिले 1 40 एक्स राहणार बरोबर. 35 ने एक्स ला मूल्य किती येणार आहे, 35 एक्स मध्ये चिन्ह कोणतं आहे, प्लस. 35 ने जर 500 ला आपण बोललं तर 35 शून्य शून्य, 35 शून्य शून्य, 35 एके 35, 35 दुने 70, 35 एक 105, 35 चौक 140 आणि 35 पाचा 175. म्हणजे समीकरण काय आलं, 40 एक्स बरोबर 35 एक्स अधिक 35,500. आता हे 35 एक्स इथं प्लस मध्ये लिहिलेला कशा जाणार आहे, मायनस ने जाणार आहे. मग 40 एक्स वजा 35 एक्स बरोबर 17,500. 40 एक्स मधून 35 एक्स मायनस झाले उरले किती, 5 एक्स बरोबर 17,500. आता येणार काय, आता इथे हा 5 गुणाकारामध्ये तिकडे गेला तर कशा जाणार आहे, भागाकारामध्ये जाणार आहे. मग एक्स बरोबर
17,500 भागिले 5. 5 ने आपण 17ला भागलं तर 5 आणि 5 3 15 उरले किती 2. 5 25 2 शून्य आहे तसेच वर घ्यायचे म्हणजे x बरोबर काय आलं 3,500. म्हणजे आपल्याला सुरुवातीला आपण काय मानलं होतं x मध्ये काय मानलं होतं सुरुवातीचे सैनिक मानले होते म्हणजे उत्तर काय आलं x बरोबर 3500. तर ऑप्शन नंबर 4 आपल्या काय आले बरोबर आले. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मॅथ्स ट्रिक विथ महेश सर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि आपल्या श्री करिअर अकॅडमीच्या ब्रँच रसायनी कल्याण दादर आणि नेरूळ येथे मुख्य ब्रँच असते. तेव्हा तुम्हाला जर तुम्हाला माझ्यासोबत जर तुम्हाला आपल्या स्टडी करायचा असेल जर माझे नवीन तुम्हाला संकल्पना आवडत असतील तर माझ्याशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद.